नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कारवाई टाळण्यासाठी कॉन्स्टेबलनं मागितले 1.5 लाख. लाच घेताना रंगेहात पकडलं. 2 मध्यस्थीही अडकले. पोलिसात दिलेल्या तक्रारीत मदत करण्याच्या आमिषाने 1.5 लाखाची मागणी, त्यापैकी 1 लाखाची लाच स्वीकारताना कुरुंदवाड पोलीस ठाण्याचा अंमलदार 2 पंटरांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहे. 1.5 लाख रुपये सध्या नसल्याने जुळणा करून पुन्हा भेटू असं सांगून संबंधित व्यक्ती बाहेर पडला. यानंतर साळुंखे याने पंटर फिरोज बिजापुरे, जमीर पठाण यांना पाठवून पैसे लवकर देण्यासाठी दबाव आणला. परंतु पैसे द्यायचे नसल्याने संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने पडताळणी करून लाचेची मागणी केल्याची पडताळणी केली. कुरुंदवाड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात आलेल्या तक्रार अर्जाचा तपास कॉन्स्टेबल संतोष साळुंखे यांच्याकडे आला होता. या अर्जाची चौकशी करून पुढील कारवाईच्या सूचना साळुंखेला दिल्या होत्या. त्याने संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. तुझ्या विरोधातील तक्रार अर्जात तुझ्यावर कारवाई करत नाही यासाठी 1.5 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा गुन्हा दाखल करणार अशी धमकी त्यांना दिली होती. 1.5 लाखाच्या मागणीत तडजोड करून 1 लाख रुपये देण्याचं कबूल केलं होतं. ही रक्कम स्वीकारताच पोलिसांनी साळुंखे याला रंगेहात पकडलं. लाच देण्यासाठी फिर्यादीला प्रोत्साहित केल्याप्रकरणी बिजापुरे व पठाणवरही अटकेची कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार प्रकाश भंडारे, सचिन पाटील, कृष्णा पाटील, रवींद्र पाटील, गजानन कुऱ्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.